नमस्कार. बेलपत्राशिवाय शिवपूजन हे अपूर्ण मानले जाते. म्हणूनच आपल्याला या दिवशी एक तरी बेलपत्र शिवाला अर्पण करायचे आहे. महाशिवरात्र हा अत्यंत पवित्र दिवस आहे. तर तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु या 3 वस्तू कोणालाही चुकूनही देऊ नका. आयुष्यात अनेक संकटे येतील, त्यामुळे या 3 वस्तू कोणत्या तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही आहेत. तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महादेव व पार्वती देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची कथा देखील आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त महादेवाची विधिवत पूजा करतात. तसेच या दिवशी संपूर्ण दिवस शंकरासाठी उपवास देखील केला जातो. हा उपवास दुसऱ्या दिवशी महादेवाची पूजा करूनच सोडला जातो. शिवभक्तांसाठी महाशिवरात्री हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी सर्व शिवमंदिरामध्ये महादेवांचा शृंगार केला जातो. आरती करून सर्वत्र ठिकाणी प्रसाद वाटण्यात येतो. शिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी प्रचंड गर्दी असते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो आणि जलाभिषेक देखील करतो, त्या भक्तावर महादेव नेहमी प्रसन्न राहतात आणि त्यांची कृपाप्राप्ती देखील त्या भक्तावर कायम राहते. तर महाशिवरात्रीची पूजा या दिवशी खूप महत्त्वाची आहे. त्यासोबतच आपल्याला काही नियम देखील पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवशी तुम्हाला काही कळत नकळत आपल्याकडनं गोष्टी घडत असतात, तर चुकूनही या 3 वस्तू तुम्हाला कोणाला द्यायच्या नाही आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत आपण पुढे पाहूयात. त्याआधी थोडक्यात महाशिवरात्रीची पूजा बघूयात. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे. स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल, चिमूटभर हळद, थोडेसे खडे मीठ, कापूर टाकून स्नान करायचे आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. पांढरे कपडे परिधान केल्यास उत्तम असेल. त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे. महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून त्याला भस्म लावायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही शिवलीलामृताचे पारायण केले तरीही चालेल, शिवस्तुती म्हणली तरीही चालेल. त्यासोबतच बेलपत्र अर्पण करायचे आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा कमीत कमी 1 माळ ते 11 माळ या प्रकारे जप करायचा आहे. नाही शक्य झाले ते 108 वेळेला तुम्ही करू शकता, म्हणजे 1 माळ जप करू शकता. शिवस्तुतीचे पठण करायचे आहे. शेवटी आरती करून महादेवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. दिवसभरात शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य झाले तर आवर्जून जावे. शिवलिंगावर जलाभिषेक करावा. त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळात आपल्या घरामध्ये एक चौरंग मांडून त्यावर वस्त्र अंथरून शिवलिंग स्थापित करावे. शिवलिंगाला अभिषेक करून बेलपत्र वाहून पूजा करावी. महाशिवरात्रीची कथा वाचावी. मंत्रजप, आरती करून पूजा संपन्न करावी. दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडले जाते. अशा प्रकारे तुम्हाला महाशिवरात्रीला पूजा करायची आहे. तर या दिवशी आपल्याला काही गोष्टी कोणालाही द्यायच्या नाही आहेत, त्या आत्ता बघूयात. या वस्तू तुम्ही जर कोणाला दिल्यात तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकटे येऊ शकतात. त्याचे विपरीत परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आणि आपल्याला कळत नाही की कशामुळे असे होते. तर काही नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण अशा विशेष तिथी असतात ज्या तिथीचे आपण नियम पाळून व्यवस्थितपणे विधिवत पूजा वगैरे केली तर नक्कीच त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फळ प्राप्त होत असते. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे, भगवान शिव यांना बेलपत्र खूप आवडते, परंतु शिवपूजेदरम्यान कधीही फाटलेले किंवा खराब झालेले बेलपत्र चुकूनही अर्पण करू नये. शास्त्रानुसार महाशिवरात्रीला शिवलिंगाला अखंड 3 पानाचे बेलपत्रच अर्पण करावे. महाशिवरात्रीला शिवलिंगाला तुटलेले तांदूळाचे दाणे अर्पण करू नयेत. चुकूनही तुम्हाला या प्रकारे काम करायचे नाही आहे. भगवान शिवाला अर्पण केलेले तांदळाचे दाणे संपूर्ण आणि स्वच्छ असले पाहिजे, म्हणजेच अखंड तांदूळ तुम्हाला या ठिकाणी शिवमंदिरामध्ये किंवा घरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत असताल तर अखंड तांदूळच अर्पण करायचा आहे. भगवान शिव यांच्या पूजेदरम्यान काही फुले अर्पण केली जात नाहीत. शिवलिंगावर केतकी, कणेर, कमळ, तुळशीची पाने हे ठेवू नयेत. त्याऐवजी बेलपत्र, धोत्रा, शमीची पाने हे आवर्जून अर्पण करावीत. महादेव एक वैरागी आहेत, म्हणून शिवलिंगाला हळद, कुंकू किंवा सिंदूर अर्पण करू नयेत. या वस्तू देवी पार्वतीच्या पूजेमध्ये वापरल्या जातात. म्हणूनच तुम्ही शिवलिंगावर अर्पण न करता आजूबाजूला हळद, कुंकू अर्पण करायचे आहेत. फक्त अक्षता ह्या शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत. महाशिवरात्रीला केलेला अभिषेक फक्त पूजा आणि
पारंपरिकतेसाठी नाही, तर याला आध्यात्मिक आणि जीवनात सकारात्मक परिणाम मिळवण्याचा मोठा प्रभाव मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर केलेला अभिषेक भक्तांच्या जीवनामध्ये आनंद, समृद्धी, आरोग्य, आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करत असतो. ग्रहदोष दूर होतात, मानसिक ताण कमी होतो आणि वैवाहिक जीवनामध्ये सौख्य येते आणि आरोग्य देखील सुधारते असे मानले जाते. अभिषेकानंतर सर्व पूजा साहित्य, पार्वती माता आणि भगवान शिव यांची पूजा करणे आवश्यक आहे. यामुळे घरातील वातावरण हे प्रसन्न राहते आणि सकारात्मक स्थैर्य निर्माण होत असते. ज्योतिषशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील सुख, शांती, समृद्धी टिकून राहण्यासाठी खालील 3 वस्तू तुम्ही कोणालाही देऊ नका. त्या मी पुढे तुम्हाला सांगत आहे. म्हणजेच तुम्ही दान जरी करत असाल, या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे, परंतु या 3 वस्तू तुम्हाला चुकूनही दान द्यायच्या नाही आहेत. तुम्ही इतर कोणतेही दान यथाशक्ती करू शकता, परंतु ह्या वस्तू नका देऊ. तर त्यातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे महाशिवरात्रीला महादेवाचा अभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. या दिवशी आपल्या घरातील दूध किंवा दह्याचे भांडे कोणालाही उधार देऊ नका, दान म्हणून देऊ नका, कारण दही आणि दूध हे या दिवशी दिले जात नाही आणि या कारणामुळे घरातील लक्ष्मी घरातून बाहेर निघून जाईल, बरकत कमी होऊ शकते आणि तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तर असंख्य अशा समस्या निर्माण होतात. तुम्ही काही ठिकाणी असेही ऐकले असेल की संध्याकाळच्या वेळेला देखील दही कोणाला दिले जात नाही. त्याप्रमाणेच तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी कोणालाही दही आणि दूध हे द्यायचे नाही आहे. याचा विपरीत परिणाम भोगावा लागत असतो. तर कळत नकळत ही चूक तुम्ही होऊ देऊ नका. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू. झाडू हा लक्ष्मीचे रूप मानले जाते. महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी झाडू कोणालाही देऊ नका किंवा घराबाहेर देखील काढू नका. यामुळे घरातील ऐश्वर्य कमी होते अशी मान्यता आहे. माता लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होईल. त्यामुळे तुम्ही चुकूनही कोणालाही झाडू देऊ नका. त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि तिसरी वस्तू आहे, या दिवशी कोणालाही तुम्ही मीठ किंवा आंबट पदार्थ, उदाहरणार्थ लिंबू, चिंच किंवा दही देखील हे कोणालाही देऊ नका. शास्त्रात मिठाला चंद्राशी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले आहे. महाशिवरात्रीला या वस्तू बाहेर दिल्यास घरातील नकारात्मकता घरामध्ये कायम टिकून राहते, सकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाते, माता लक्ष्मी देखील नाराज होऊ शकते आणि शिवशंकराचे देखील तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाहीत. त्यामुळे ही देखील वस्तू तुम्हाला कोणाला द्यायची नाही आहे. त्याचबरोबर त्या दिवशी चुकूनही या रंगाचे वस्त्र परिधान करू नका आणि कोणते करावे हे देखील आपण थोडक्यात बघूयात. तर या दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाचे कपडे टाळावे. काळा रंग या दिवशी पूर्णपणे वर्ज्य केलेला आहे. त्यामुळे तुम्ही काळा रंग चुकूनही परिधान करू नका. काळा रंग हा फक्त संक्रांतीच्या सणामध्ये वापरलेला तुम्ही पाहिला असेल, पण इतर कोणत्याही सणाला काळा रंग वापरला जात नाही. त्यासोबतच शिवलिंगावर हळद, कुंकू आणि सिंदूर अर्पण करू नये. शिवलिंगाच्या आजूबाजूला तुम्ही हळद कुंकू वाहिले तरीही चालेल. शिवलिंगावर फक्त अक्षता वाहायच्या असतात, बेलपत्र वाहायचे असते. तर या प्रकारे तुम्ही नक्की हे नियम पाळा आणि या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे, हे अत्यंत शुभ मानले जाते. तर नक्कीच तुम्ही या प्रकारे नियम पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.